यस पंचांचा इशारा प्रदीपजी भोईर सरांच्या माध्यमातून आलेला आहे. गोलंदाज चेतन बरफ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने षटकाला सुरुवात. स्ट्राईक एंडला फलंदाज महेंद्र कांबडी. षटकातील पहिला चेंडू असेल महेंद्र साडी. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवाक्याच्या भरपूर उंच चेंडू उडाला होता. शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज चेतन यांनी आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद वॉर्निंग या ठिकाणी दिली गेलेली आहे पंचांच्या माध्यमातून. आपण पाहतोय मेन पंच प्रदीपजी भोईर, स्क्वेअर पंच जयेंद्र वाघे यांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू असेल फलंदाज महेंद्र साडी. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न अपील मात्र केली होती गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून, परंतु पंचांनी ही अपील फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाईल निर्धाव. चांगली सुरुवात करताना दिसतोय गोलंदाज चेतन बरफ. डावखुर हाताचा गोलंदाज आहे. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे, भरपूर क्षमता आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. भरपूर चांगला एक्सपिरियन्स देखील आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण आयुष मार्फत. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने महेंद्र कांबडी स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचवते धावफलकावर. 2 धावा लागल्या गेलेल्या आहेत. महेंद्र कांबडी अँड आकाश टोकरे हे 2 बॅटर आपण पाहतोय पलाटपाडा संघाच्या माध्यमातून दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आकाश टोकरे असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज चेतन बरफ. षटकातील तिसरा चेंडू असेल. 2 चेंडू त्याने डिलिव्हर केले आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील तिसरा चेंडू असेल. समोरच्या एंडने या ठिकाणी सुरुवात करेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. पायचा आहे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. निर्धाव चेंडूची नोंद. खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू पडण्यात थोडासा उंच उडाला होता. चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची नोंद. अतिशय सुंदर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चेतनाच्या माध्यमातून अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज आणि यशस्वी होतोय आपल्या या गोलंदाजीमध्ये. गोलंदाज चेतन तयार. षटकातील पुढील बॉल डिलिव्हर करण्यासाठी. आता मात्र चांगला कनेक्शन. चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये आणि 4 धावा. चौकार प्राप्त होईल या फटक्यावरती. 4 धावाने संघाची धावसंख्या झाली. धावफलकावर 6 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 6 बिनबाद 6 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकला होता गोलंदाज चेतन याने. त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन चेंडूला हुक करतो. चेंडूला पाठवतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी उचलतोय फलंदाज आकाश टोकरे असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार चेतन बरफ. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल 20 मध्ये. आणखीन एक चांगला फटका. चेंडू सरळ निघून जाईल लॉंग ऑन लॉंग अपच्या मधोमध. सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या फलकावर झालेल्या आहेत. 10 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 10. आता मात्र अतिशय चांगली बॅटिंग आकाशाच्या बॅटमधून होताना दिसते. एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाचा. त्याच्यामध्ये क्षमता आहे, एबिलिटी, गुणवत्ता भरपूर आहे. पाईसचा आहे. या कशा प्रकारे आपला बॅटिंगचा प्रदर्शन करेल हा बॅटर आकाश टोकरे स्ट्राईक एंडला असेल. त्याच्या विरोधात आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर चेतन बरफ सज्ज होईल. आता मात्र रिव्हर्स अटॅकचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू सरळ निघून जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने धावसंख्या आता मात्र 14 या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फलंदाजी बॅटर आकाशाच्या बॅटमधून होताना दिसते. विघ्नहर्ता संघाचा कर्णधार विघ्नहर्ता बेलकडी संघाचा कर्णधार प्लीज आमच्या आयोजकांशी भेटायचं आहे. आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटी असतील त्यांनी पूर्ण करायचे आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल प्लीज आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. वेळेबद्दल सहकार्य करा ही विनंती असेल दोन्ही संघाला.
षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश गोवारी हा गोलंदाज सज्ज होईल. या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल राकेश गोवारी हा गोलंदाज समोरच्या एंडने सुरुवात करेल या षटकाची. राकेश याचा जर विचार केला तर मागच्याच सीझन मध्ये आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं. मिडन ओव्हर हाताळलं होतं या गोलंदाजाने. आता पाहायचा या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल हा गोलंदाज राकेश गोवारी. समोरच्याने सुरुवात करेल या षटकाची. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन मात्र मुक्त झालेलं आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर डीप मध्ये या ठिकाणी तैनात केलेलं आहे. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर आपण पाहिलं डीप मिड विकेट, त्यानंतर डीप प्रकारचा स्कोअर लेग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज तयार, फुल टॉस, चेंडू चेंडू जाईल सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने महेंद्र कांबळी स्वतःची इरादे मात्र स्पष्ट करतोय. धावसंख्या आता मात्र 18 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता बॅटरचा. चांगलं क्षेत्र त्याने मात्र निवडलेलं आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवते. चेंडू सरळ निघून गेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. राकेश याचा चौकाराने स्वागत मात्र केलेलं आहे या बॅटरने. गोलंदाज तयार राकेश गोवारी. याला आता मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण त्याच्या विरोधात आपण पाहतोय केसीए मधला एक चांगला बॅटर आहे महेंद्र कांबळी. स्ट्राईक एंडला आहे. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तन्मय चांगला झेल त्याने कंप्लीट केलाय. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे महेंद्र कांबळी. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. महेंद्र कांबळी 5 धावा करून तंबूत परततोय. त्याच्या जाग्यावर विजय बरफ नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. विजय जर्सी क्रमांक 19 परिधान करून यावेळेस दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राकेश गोवारी. आता मात्र त्याने कमबॅक केलेला आहे असं म्हणण्यास हरकत नाहीये, कारण पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. महत्वाचा गडी त्याने बाद केलेला आहे. महेंद्र याला त्याने बाद केलेला आहे. आता मात्र विजय बरफ स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज राकेश गोवारी. त्या षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने म्हणजे ट्रॅक सज्ज होईल. आता मात्र बॅकफुट पंच चेंडू जाईल. अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे ऑफ साईडच्या दिशेने. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. याच प्रकारचे क्षेत्ररक्षण जर केलं तर निश्चितच चांगल्या प्रकारे या धावा वाचवू शकतील आई गावदी स्पोर्ट्स कामन संघाचे क्षेत्ररक्षक. तर यस गोलंदाज राकेश तयार. आता मात्र चांगला फटका, चांगला चेंडूला यावेळेस सरळ बॅटने खेळून काढले. चेंडू जाईल लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे तन्मय मार्फत. एकच धाव मिळेल. हॅलो, अरे यार शेलरची चावी माझी घरी आहे, बॅग मध्ये घरी आहे, घरी बाहेर आहे. हा थांबा थोडा फोन कर थांबा. आता मात्र चेंडू बॅटची एज लागून सरळ या ठिकाणी विकेट कीपर चुकतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. या 2 धावाने धावफलक 22 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या राकेश हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. फलंदाज विजय साडी. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आदित्य मार्फत. चेंडू अडवला गेला आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. 1 शॉटचा इशारा आलेला आहे पंचांचा. एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धावफलक 23 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23. एक गडी बाद 23 धावा.
षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर अरविंद बरफ नावाचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेला गोलंदाजी ट्रॅकवरती धावसंख्या धावफलकावर 23 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ मात्र झालेला आहे. 2 षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. पाहायचाही या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघ. चांगली बॅटिंग करावी लागेल या बॅटर्सना. फलंदाज आकाश टोकरे असेल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्रायकरला फलंदाज विजय बरफ. अरविंद तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील पहिला चेंडू. अरविंद तयार. आता मात्र चांगला फटका चेंडू वळवला ऑन साइडच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप होईल गुरुनाथ मार्फत. तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. अरविंद बरफ चेंडू टाकून दिला 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. षटकातील तिसरा बॉल डिलिव्हर करण्याकरता तयार. आता मात्र सुंदर डिलिव्हरी काय करते मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर चांगला चेंडूला गॅदर करतोय. चेंडू जाईल निर्धाव. विकेट किपर आपण पाहतोय राकेश कोवारी आहे. आता मात्र आकाश याला काही समजत नाहीये. फलंदाजाला निर्धाव चेंडू जाईल. चेंडू टाकून झाले 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करताना आपण पाहतोय. अरविंद बरफ यांना अतिशय एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. आई गावदी स्पोर्ट्स कामन या संघातले सर्वात एक्सपिरियन्स गोलंदाज अरविंद बरफ यांना आपण पाहतोय. आता मात्र चांगला फटका ओव्हर पिच बॉल. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु सुंदर झेल या ठिकाणी कंप्लीट केलाय. फलंदाज होईल बाद आकाश टोकरे. बॅक टू द पवेलियन गॉन. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आकाश टोकरे हा फलंदाज झेल देऊन तंबूत परतोय. आकाशाचा जर विचार केला तर एकंदरीत त्याने 15 धावा आपल्या संघासाठी बनवल्या आहेत. 15 धावा करून तो तंबूत परतोय. त्याच्या जाग्यावर पवन नाकरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पवन नाकरे आणि विजय बरफ हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अरविंद बरफ यांना आपण पाहतोय. 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहे. आता मात्र पवन नाकरे नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. डावकुरा हाताचा फलंदाज आहे. त्याला आता मात्र हवेची साथ आहे. हवेची साथीने फटकेबाजी केली तर चांगल्या धावा या मिळू शकतील. पलटफळा संघाला आता मात्र अपेल आणि फलंदाज बाद. फ्रॉम एलबी सापडला जातोय. फलंदाज पवन नाकरे 0 वरती बाद होऊन तंबूत परततोय. अतिशय सुंदर गोलंदाजी चांगला कमबॅक या ठिकाणी या षटकामध्ये केलेला आहे. आई गावदी स्पोर्ट्स कामन या संघाने अतिशय चांगली गोलंदाजी अरविंद बरफ यांच्या माध्यमातून झालेली आहे. निर्णायक षटक हाताला जातो त्यांच्या माध्यमातून. 2 विकेटाने प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जास्ती क्रमांक 10 प्रदान करून किशोर टोकरे हा फलंदाज. डावकुरात हाताचा फलंदाज आहे किशोर. स्ट्राईक एंडला असेल. अरविंद बरफ षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्या कायम आहेत 25 धावा. आता मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली आदित्य चांगला झेल कंप्लीट केलाय. फलंदाज झालेला बाद तो म्हणजे किशोर टोकरे. बॅक टू द पवेलियन गॉन. आता मात्र विकेटची हॅट्रिक मात्र कंप्लीट या ठिकाणी केलेली आहे. स्पर्धेचा पहिला गोलंदाज ठरलेला आहे अरविंद बरफ हा गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर 25 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी झालेली आहे अरविंद मार्फत. त्यांनी आता मात्र
हॅट्रिक पूर्ण केलेला आहे. विकेटची हॅट्रिक मात्र पूर्ण केलेली आहे. पहिला गोलंदाज ठरलेला आहे अरविंद बरफ. अतिशय चांगला कमबॅक करून दिलेला आहे आई गावठी स्पोर्ट्स कामानी या संघाला. चांगली गोलंदाजी केली, चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये यावेळेस जर पाहिलं तर चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली अरविंद बरफ या गोलंदाजांनी. आणि फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या या आपल्या षटकामध्ये. आता मात्र एक षटकाचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या कायम दाफलकर 25 धावा. तर गोलंदाज करण तुंबडा हा गोलंदाज चौथं षटक हाताळण्याकरता, निर्णायक षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या समोरील बॅटर आपण पाहतो विजय बरफ, जर्सी क्रमांक 19 परिधान करून यावेळेस सज्ज झाले. मैदानी आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या कायम धावफलकावर 25 धावा लागल्या गेलेल्या आहेत. इथून आता मात्र जर पाहिलं तर 2 ते 3 मोठे फटके यायलाच हवेत. एक चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी जर बनवायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आता मात्र चेंडूला ढकललाय शरीरापासून दूर, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज आणि फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होईल शरद वरठा. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज प्रवीण बरफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला नॉन स्ट्राईक एंडला असेल. आकाश उर्फ करण तुंबडा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 1 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आता मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्या विरोधात विजय बरफ याला आपण पाहणार आहोत. षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुंदर डिलिव्हरी खेळायचं होतं जाग्यावरून. चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये आणि 1 धाव मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 1 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 27 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र धावसंख्येला ब्रेक या ठिकाणी लावला गेलेला आहे करण मार्फत. त्यानंतर आपण जर पाहिलं तिसरं षटक हाताळलं गोलंदाज अरविंद याने, त्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झालेली आहे या गोलंदाजाची. आता मात्र चांगला फटका ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल ऑन साईडला. गुरुनाथ आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण थ्रो, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. या 2 धावाने धावसंख्या आता मात्र 29च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29. एकंदरीत 5 विकेट डाऊन झालेले आहेत अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाची. आता मात्र गोलंदाज करण तयार. षटकातील पुढील चेंडू असेल फलंदाज प्रवीण साडे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अतिशय चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथ मध्ये यावेळेस गोलंदाजी करतोय गोलंदाज करण तुंबडा. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. आता मात्र चांगल्या सुरेख लाईन मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. षटकातील पुढील चेंडू असेल फलंदाज प्रवीण साडे, राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहते आदित्य आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षक, चेंडू फील्ड होईल. बॅकअप थोडासा खराब, त्याचाच फायदा उचललेला आहे दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावा मात्र कंप्लीट करतील. 2 धावाने धावसंख्या आपण पाहतो 31च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 1 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे या षटकातील. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रवीण असेल स्ट्राईक एंडला, प्रवीण बरफ खेळतो वैयक्तिक 4 या आकड्यावरती. गोलंदाज करण तुंबडा तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. करण तुंबडा याने फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. गोलंदाज चांगला आहे. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र
32च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज करण तुंबडा यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला प्रवीण. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली गोलंदाज येण्याचा प्रयत्न. सुरेख झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाज झाले बाद तो म्हणजे प्रवीण बराफ. बॅक टू द पवेलियन गॉन. षटक संपलेलं आहे. चौथं धावसंख्या आपण पाहतोय. 32 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि 33 धावांचं टार्गेट, 33 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाने 33 धावा. एमबी स्पोर्ट्स बागपाडा पोमण संघाचा कर्णधार, त्यानंतर जय गणेश गवळीपाडा संघाचा कर्णधार. टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एमबी स्पोर्ट्स बागपाडा पोमण संघाचा कर्णधार, त्यानंतर जय गणेश गवळीपाडा संघाचा कर्णधार. प्लीज विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये आपला कर्णधार पाठवून द्यायचं आहे टॉस करण्याकरता. प्लीज घाई करायची विनंती असेल. दोन्ही संघांना आपले कर्णधार आपण पाठवून द्या टॉस करण्याकरता. आमच्या टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल. प्लीज घाई करा. वेळेबद्दल सहकार्य करा. अजून भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. चला बागपाडा आणि गवलीपाडा लवकर या. हॅलो. चला एक मोठा मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. बागपाडा आणि गवलीपाडा या दोन संघादरम्यान मॅच होतोय. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय विनोदजी गुणगुणे यांना आपल्या शुभ हस्ते. मला वाटते अतुल राव आहेत. अतुल राव यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. अतुल या पटकन या जरा टॉस करण्यासाठी. सन्मान्य श्री अतुल राव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. बागपाडा आणि गवलीपाडा या दोन संघादरम्यान. एसके असा कॉल झालाय. एसके आलेला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो म्हणजे हे बागपाडा संघाने काय निवडाल? फिल्डिंग. फिल्डिंग. समोरच्या संघाला कधी खेळल्यात समोर? नाही कधी ते खेळलं नाही पण जवळचंच आहे. तर ऑल द बेस्ट. तुम्हाला जास्त वेळ नाही आहे. तिकडे दोन फलंदाज आलेले आहेत. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. समोरच्या संघाने फिल्डिंग घेतलं आहे. कितीपर्यंत स्कोअर रचण्याचा प्रयत्न असेल? 40+. थँक्यू. 40+. तर हा झाला टॉस. या ठिकाणी बागपाडा आणि गवलीपाडा या दोन संघादरम्यान बागपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. थँक्यू. गो टू कॉमेंट्री बॉक्स. तर धन्यवाद सागर माळी. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आई गादी स्पोर्ट्स कामन वर्सेस अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा
या दोन संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत. 33 धावांचं टार्गेट आहे. प्रथम बॅटिंग करत असताना अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाने समोर ठेवलेला आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाच्या विरुद्ध 33 धावांचा टार्गेट. त्या धावांचा टार्गेट पाठला करण्याकरिता सचिन कवळे आणि आदित्य बरफ हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाज आपण अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाकडून आकाश टोकरे याला आपण पाहणार आहोत. समोरच्या एंडने सुरुवात मात्र करेल या षटकाची. पहिल्या षटकाला सुरुवात. पंचांचा इशारा. प्रदीपजी भोईर असतील मेन पंच. आकाश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. आता मात्र बॅटची एज. चेंडू सरळ या ठिकाणी विकेट किपर चुकतोय. चेंडू जातोय डीप फॅडमॅनच्या दिशेने. मयूर त्या ठिकाणी चांगला बॅकअप झालेला त्याच्या माध्यमातून आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे सचिन कवळे या बॅटरचा. आता मात्र आकाश टोकरे हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आकाश या गोलंदाजाला 33 धावा डिफेंड करायच्या असतील तर डेफिनेटली चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये, चांगल्या टप्प्यावरती चांगलं नियंत्रण या ठिकाणी ठेवावं लागेल. गोलंदाज तयार. आकाश टोकरे राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज सचिन साडिक. सचिन असेल स्ट्राईक एंडला. षटकातील दुसरा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल गलिश क्षेत्रामध्ये एकदा मात्र कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण प्रवीण मार्फत. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल तोपर्यंत एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धाव फलक 3 या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 बिनबाद 3. आता मात्र आदित्य बरफ हा फलंदाज कुठे ना कुठे फॉर्मच्या शोधामध्ये आहे. आदित्य बरफ याला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आदित्य. गोलंदाज आकाश तयार. आता मात्र डाऊन द लेफ्ट साइड चेंडूच्या हाताने वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो अलंग कार्पेट. चेंडू मिड ऑफ मध्ये निघून जातो. 1 धाव मात्र कंप्लीट करतात. एकरी आणि दुहेरी धावांवर जास्त भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसते. आदित्य बरफ आणि सचिन कवळे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज आकाश टोकरे खराब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते. पुढील चेंडू असेल. आता मात्र यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटरचा, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल सरळ निर्धाव. खेळायचं होतं इनफिल्डच्या डोक्यावरून, परंतु आपण जर पाहिलं तर फुटवर्क पाहायला मिळाला नाहीये फटक्यावरती. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय बॅटर माफ करा गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून. आकाश टोकरे षटकातील पुढील चेंडू. आता मात्र काय घडते या ठिकाणी. खोलवट टप्प्यात चेंडूची हाताळणी केली होती. बॅटरला काहीच समजत नाहीये. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आता मात्र चांगला कमबॅक करताना दिसतोय आकाश टोकरे हा गोलंदाज. आकाश तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आता मात्र सुंदर गोलंदाजी. विकेट किपर चुकतोय, परंतु धाव मात्र मिळणार नाहीये. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 5 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता महेंद्र कांबडी हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. महेंद्र कांबडी समोरच्या एंडने सुरुवात करेल. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे. धावफलकावर 5 धावा लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आदित्य बरफ. पहिला चेंडू. आता मात्र बॉल टू बॅक ड्राईव्ह. धाव मात्र मिळणार नाही. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू मात्र अडवला गेलेला आहे गोलंदाज महेंद्र याच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी. चांगलं
गोलंदाज आहे, अष्टपैलू कामगिरी करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. आता मात्र हवेमध्ये आहे चेंडू, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक शरद, झेल मात्र सुटला जाईल आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने 2 धावाने. आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते, परंतु आपण पाहिलं तर ऑन साइडच्या दिशेने झेल मात्र सुटला गेलेला आहे. ही चुकी करून चालणार नाहीये, कारण ही चुकी भरपूर महागात पडेल यात काही शंका नाहीये. आता मात्र गोलंदाज महेंद्र तयार, षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र मिस टाइम झालाय, आणखीन एक झेल करण्याची संधी. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये प्रवीण, चांगला झेल मात्र कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का या ठिकाणी लागला गेलेला आई गावठी स्पोर्ट्स कामण या संघाला. आदित्य बरफ हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. आदित्य बरफ याचा जर विचार केला तर भरपूर खरा फॉर्म मध्ये तो आहे. 2 धावा त्याने बनवल्या आपल्या संघासाठी, फक्त आणि फक्त 2 धावा करून तो तंबूत परततोय. त्याचा जर विचार केला तर डेफिनेटली भरपूर सीझन मध्ये भरपूर खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे. आता मात्र ते सातत्य या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सुद्धा कायम आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु आता मात्र थोडासा कमी पडताना दिसतोय आदित्य बरफ नावाचा बॅटर. आता मात्र त्याच्या जागेवरती तन्मय गोवारी फलंदाज नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये चेतन आलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन नव्याने सेंटर झालाय. स्ट्राईक एंडला असेल महेंद्र कांबळे हा गोलंदाज. महेंद्र याने 3 चेंडू डिलिव्हर केलेले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 1 गडी सुद्धा त्याने प्राप्त केलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून होताना दिसतोय. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. षटकातील 4था चेंडू असेल फलंदाज चेतन साडी. आता मात्र फुलटा चेंडू, चेंडू स्लॉक केलाय, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने अकाउंट मात्र ओपन केलंय बॅटर चेतन याने. 4 धावाने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा. आता मात्र चेतन बरफ याने त्याचे इरादे मात्र स्पष्ट केलेले आहेत. चेतन एक चांगला बॅटर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आई गावदेव स्पोर्ट्स कामण या संघाचा नवा एक टॅलेंट आहे. नव्यानेच उदयास आलेला टॅलेंट आपण पाहतोय. चांगली गुणवत्ता आहे त्याच्याकडे. महेंद्र तयार. आता मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं चित्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर बाद होतोय. चेतन बरफ बॅक टू द पवेलियन गॉन. खेळायचं होता ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू सरळ लेफ्टहँडवरती आदळतोय. आणखीन एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला चेतन बरफ याने याचा जर विचार केला तर त्याने फक्त आणि फक्त 4 धावा त्याने बनवल्या आणि आपल्या संघासाठी 4 धावा बनवतो तंबूत परततोय. आणखीन एक मोठी विकेट डाऊन झालेली आहे. दुसरी विकेट डाऊन झालेली आहे आई गावदेव स्पोर्ट्स कामण या संघाची. महेंद्र कांबळे हा गोलंदाज याला पण पाहतोय. महेंद्र याचा जर विचार केला तर त्याने फक्त आणि फक्त 6 धावा त्याने एकंदरीत खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र नवीन फलंदाज राकेश गोवारी आणि नॉन स्ट्रायकरला बॅटर म्हणून पाहतोय सचिन. या 2 फलंदाजांना कुठे ना कुठे पार्टनरशिप बनवावी लागेल. राकेश गोवारी तयार. षटकातील आता मात्र चांगला फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटला जाईल. आयुष्यमान भवचा आशीर्वाद या ठिकाणी दिला जातोय बॅटर राकेशला आणि या 2 धावा कंप्लीट. षटक मात्र संपलेला आहे. दुसरं धावसंख्या फलकावर 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 षटकाचा खेळ शिल्लक आणि पाहिजे 2 षटकामध्ये किती धावांची गरज असेल? 20 धावांची गरज असेल. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. आता मात्र पाहायचं आहे या धावा डिफेंड करण्यासाठी पाहायचा आहे कोणता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आपण पाहतोय अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा यांनी आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस सुद्धा आहे आणि दुपारचं सत्र मात्र चालू आहे. सुरू असलेला मॅच आई गावदेव स्पोर्ट्स कामण वर्सेस अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आयोजक करता संघ आहे. या 2 संघादरम्यान बॅटल मात्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेलार मैदान
या स्पर्धेकरता प्राप्त झालेलं आहे. अतिशय चांगलं निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. एक चांगलं निसर्गरम्य वातावरण चांगलं आपण पाहतोय. तर निश्चितच आपल्या उजव्या समोरच्या मैदानाच्या ऑफ साईडला निश्चितच पर्वतरांग आपण पाहतोय. कामन दुर्ग आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे. अतिशय चांगलं निसर्गरम्य वातावरण लाभलेलं आहे या स्पर्धेकरता. आता मात्र 2 षटकांचा खेळ मात्र शिल्लक आहे. 20 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहायचं काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणता गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाकडून हे आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा मात्र खेळ शिल्लक. 20 धावांची गरज. आता मात्र प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी या ठिकाणी कायम राखावी लागणार आहे. जर सामना जिंकायचा असेल तर आई गावदे स्पोर्ट्स कामन या संघाला प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी या ठिकाणी कायम राखावी लागणार आहे. आता पाहायचं कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी सज्ज होईल अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाकडून हे आपण पाहणार आहोत. 2 षटकाचा खेळ मात्र शिल्लक. 20 धावांची गरज असेल. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे सामना मात्र जिंकण्याची. आता पाहायचं आहे कशा प्रकारे या धावा डिफेंड करतील अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाचे गोलंदाज. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता अजय मस्कर. अजय मस्कर हा गोलंदाज धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय सचिन. स्ट्राईक एंडला असेल पहिला चेंडू. आता मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धावफलक 14 या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 14 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट इन द 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. बॅटर राकेशच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे. परंतु खराब फुटवर्कने बॅटिंग करतोय फलंदाज राकेश गोवारी. स्ट्राईक एंडला आहे राकेश. 2 या आकड्यावरती खेळतोय. गोलंदाज तयार अजय मस्कर. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली 2 धावा मात्र या कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 2 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 16 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या 16 धावा. अजय मस्कर हा गोलंदाज तिसरा षटक हाताळतोय. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त त्याने 3च धावा एकंदरीत खर्च केलेल्या आहेत. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. गोलंदाज अजय मस्कर तयार. फलंदाज राकेश साडे. चौथा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून फटका मात्र सुंदर आहे. परंतु आउटफील्ड मात्र खराब या ठिकाणी आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने. आणि चेंडू मात्र थांबला गेलेला आहे. खराब कॉलिंग. फलंदाज बाद. तर फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. सचिन कवळे हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या झालेल्या धावफलकावर 18 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 8 चेंडू 15 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. पाहायचं आहे कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये जाणार आहे याचं चित्र आपण येणाऱ्या 8 चेंडूमध्ये पाहणार आहोत. गोलंदाज अजय मस्कर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील 5वा चेंडू असेल. नव्यानेच खेळण्यासाठी आलेला फलंदाज आपण पाहतोय अरविंद बरफ. स्ट्राईक एंडला असेल. षटकातील 5वा चेंडू आपण पाहतोय. अजय मस्कर टू अरविंद बरफ असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. षटकातील 5वा चेंडू असेल. राईट आर्म
ओव्हर द विकेटने आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेलेला आहे. कोणत्या प्रकारे या ठिकाणी जर पाहिलं तर धाव मात्र येताना दिसत नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगली गोलंदाजी अजय मार्फत झालेली आहे. या तिसऱ्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण षटक आहे पलाटपाडा संघाच्या माध्यमातून. चेंडू जाईल निर्धाव. आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 15 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला बॅटर अरविंद याला आपण पाहतोय. आता मात्र थोडंसं परिवर्तन केलं जातं, क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल होताना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजय तयार. ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये ऑन साईडला डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. अजय तयार. षटकातील शेवटचा बॉल डिलिव्हर करण्याकरता तयार. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1 धाव मात्र अवंतरच्या रूपाने मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने धावफलक 19 या आकड्यावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19, 3 गडी बाद 19 धावा. आता मात्र कुठे ना कुठे मागे पडताना, कमी पडताना दिसतोय आई गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ आपण पाहतोय. डेफिनेटली भरपूर खराब फलंदाजी झालेली आहे दुसऱ्या इनिंग मध्ये. अजून सुद्धा 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. अजय मस्कर गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल या षटकातील. आता मात्र चांगला फटका चेंडूवर टॅप केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चांगला क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या 20 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6-13चं समीकरण आता मात्र येऊन ठेपलेलं आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज असेल. पाईस आहे थोडंसं या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेशर मध्ये आलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ. या प्रेशर मधून जर बाहेर पडायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. खास करून राकेश गोवारी या बॅटरला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. अतिशय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याच प्रकारची मॅचेस पाहायला देखील मजा येत असते आपल्या प्रेक्षकांना. तर आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आतिश बरफ असेल. आतिश बरफ हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. तर गोलंदाज पलाटपाडा संघाकडून प्रवीण बरफ हा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. प्रवीण बरफ त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहणार आहोत आतिश बरफ याला. आतिश बरफ टू प्रवीण बरफ असा बॅटल, असा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज असेल. आतिश बरफ स्ट्राईक एंडला हा फलंदाज असेल. त्याच्या विरोधात गोलंदाज प्रवीण बरफ नावाचा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. आतिश बरफ याला चांगली कामगिरी करायची असेल तर डेफिनेटली चांगले फटके मारावे लागतील. चांगले गॅप मध्ये फटके शोधून काढावे लागतील. गोलंदाज प्रवीण तयार. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल मात्र सीमा पार. मिळतील धावा या 6. षटकार. अतिशय सुंदर कनेक्शन या ठिकाणी झालेलं आहे बॅट आणि बॉल मध्ये. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज आतिश याने. धावसंख्या 26 धावा. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाज प्रवीण बरफ याला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाज प्रवीण तयार. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक झालाय. हवेमध्ये चेंडू पायाचा सेफली लँड होतोय ऑफ साइडच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावसंख्येला आकार. धावसंख्या 28 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 4 चेंडू 5 धावांची गरज. हवेची 7 आहे. बॅटर आतिश बरफ याला पाहायचं आहे हवेच्या साथीने कशा प्रकारे बॅटिंग करेल. आतिश बरफ इज ऑन फायर.
अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 8 वरती तो खेळतोय. गोलंदाज प्रवीण बरफ तयार. षटकातील पुढील चेंडू डिलिव्हर करण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र सुंदर फटका. चेंडू मात्र एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर झालेला. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे तो म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ. अतिशय चांगला कमबॅक करून दिलेला आहे आतिश बरफ या बॅटरने. या चौकाराने धावसंख्या 32 धावा झालेल्या आहेत. आता मात्र एका धावेची गरज असेल सामना जिंकण्याकरता. अतिशय सुंदर कमबॅक करून दिलेला बॅटर आतिश बरफ याने. पहिल्यांदाच जर पाहिलं तर डेफिनेटली फलंदाजी करण्याकरता आलेला आहे हा बॅटर. सुंदर फलंदाजी झाली त्याच्या माध्यमातून. 3 चेंडू त्याने फेस केले. 3 चेंडूमध्ये 12 धावा 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि एका धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. प्रवीण तयार. आता मात्र मिस टाइम झाला. स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटला जातोय आणि चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि हॅड लक टफ लक अष्टविनायक स्पोर्ट्स फलाटपाडा संघ. दोन्ही संघांनी हँडशेक करायचं आहे आणि मैदान सोडायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट अबाउट मिस्टर आतिश बरफ यांनी यायचं आहे. आतिश बरफ ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने 13 धावांची गरज असताना आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेला आहे. असा एक नवीन टॅलेंट आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचा आतिश बरफ ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आतिश याने यायचं आहे आणि जर पाहिलं तर पहिल्यांदाच सामनावीराचा मानकरी ठरला जातोय आतिश बरफ.